आणि UPSC मध्ये हे पण एक फार इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे की तुम्ही खूप जास्त गोष्टी वाचू शकतात कमी वेळामध्ये, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ते अशा प्रकारचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे कॅपॅसिटी जे आहे ते तुम्हाला जर वाढवला तर हे आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही ना कोणत्याही कामामध्ये नक्की यांचे आपल्याला फायदा होतो. त्यानंतर जे आपल्याला जास्त आता वेळ नाही तर मी 2-2 तास लेक्चर देतो जनरली प्रत्येक गोष्टी कव्हर कर, परंतु जास्त आपल्याकडे आज वेळ नाही, बरेच आपल्याकडे स्पीकर्स आहे. तिसरी जे गोष्टी जे सांगतो आम्ही की आपल्याकडे जे आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे. आपल्याला आज वेळ म्हणजे कळत नाही की चला ठीक आहे आज नाही वाचलं तर काय फरक पडणार आहे, उद्या वाचून घेऊ, परंतु हे हळूहळू जे सवय आपल्याला पळून जातो आणि त्यांच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये अडचण येतात. तर टाइम आपल्यासाठी खूप कॉस्टली गोष्टी आहे, याच्या आपल्याला भान ठेवलं पाहिजे आणि टाइममध्ये जर आपण सर्व गोष्टी कंप्लीट करू शकलो तर नक्की आपल्याला यश मिळतात. यापुढे जे थोडासा आम्ही पोलिसिंग बद्दल बोलणार आहे, कारण की ते आपल्या मित्रांनी सांगितलं की फोकस्ड पर्सन असला पाहिजे, बरोबर आहे. तर आम्ही फोकस्ड पण राहतो. पोलिसिंग बद्दल का बोलतो, 2-3 गोष्टीच बोलतो, जास्त नाही बोलतो. की प्रत्येक दिवशी सकाळी मला 9च्या सुमारास कंट्रोल रूम कडून कॉल येतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंट्रोल रूम असतात, पोलीस कंट्रोल रूम. मागील 24 तासामध्ये आपल्याकडे किती क्राईम घडले, किती मर्डर झालं, किती मारामारी झाली, किती चोरी झाली, किती धरणे, किती मोर्चे, किती रस्ता रोको, हे सर्व माहिती ते आम्हाला 9 वाजता सकाळी देतात. आणि जे आहे पुढच्या दिवशी म्हणजे त्या दिवशीचे पण किती अशा प्रकारचे धरणे मोर्चे वगैरे आयोजित आहेत ते सर्व माहिती देतात. हे सर्व आम्ही आज मला म्हणजे ॲक्टिव्ह फील्डमध्ये येऊन 10 वर्ष झालेलं आहे. 2 वर्ष ट्रेनिंगमध्ये होतो, नंतर 10 वर्ष फील्डमध्ये आहे. त्यांच्यामध्ये मला जे सर्वात वाईट 10 वर्षापासून मी सेम गोष्टी ऐकतो. प्रत्येक दिवशी सकाळी 9 वाजता आमचे जे दिवसाची सुरुवात होतो निगेटिव्ह गोष्टी ऐकूनच होतो की साहेब आज 1 मर्डर झाला, आज 2 रेप झाला, आज 1 307 दाखल आहे, आज हे आहे ते आहे, सर्व येतात. परंतु आम्हाला सर्वात जास्त कुठे वाईट वाटतो, कारण आमच्याकडे बरेच प्रकारचे क्राईम प्रत्येक दिवशी येतात. सर्वात जास्त वाईट जे वाटतो की प्रत्येक दिवशी 2 ते 3 जे आहे सुसाईडचे केसेस असतात प्रत्येक दिवशी. इथे नगरसारख्या जिल्ह्यामध्ये किंवा यवतमाळमध्ये आधी मी होतो तिथे पण याच टेंडन्सी मोरलेस किंवा यापेक्षा जास्तच टेंडन्सी होती सुसाईडची. प्रत्येक दिवशी 2, 3, 4 असा केसेस येतात आणि त्यांच्यामध्ये पण जास्त प्रमाण जर घेतलं तर 75% जे आहे महिलाचे प्रमाण असतात. आता यांच्यामध्ये पण जर थोडा आणखी अनालायसिस केला तर यांच्यामध्ये पण यंग एजमध्ये पण जास्त लोक जातात. म्हणजे यंग एज मीन्स बिलो 40चे एजमध्ये. त्यांचे काय हे दुष्परिणाम येतो की आपण जे कंट्रीचे यंग जनरेशन आहे ते असा निगेटिव्ह कामामध्ये आपला हे वाया जाऊन राहिलेला आहे. हे सांगण्याचे काय उद्देश की अशा प्रकारचे जे मेंटॅलिटी आपल्यामध्ये तयार होतं, जसं कालचे पण एक्झाम्पल दिलं, प्रशांतने पण एक्झाम्पल दिलं एक कॅन्डिडेटचे, असा मेंटॅलिटी ज्यावेळी तयार होतात त्यावेळी आपल्या मनामध्ये कधीतरी विचार यायला पाहिजे की आम्ही जे आता 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष जे जगामध्ये जगलो आहोत यांच्या मागे कोण कोण लोक आपल्याकडे होतात ज्यांनी आपल्याला या चांगले जीवनमध्ये मदत केलेली आहे, त्यांची जर आठवण केली. मी परत येतो 3 इडियट्सवर. 3 इडियट्समध्ये आमिर खान काय सांगतात, ज्यावेळी तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येईल तुमचे पर्स काढायचे, तिथे जर तुमचे आई वडीलचे फोटो ठेवलेले असेल तर आई वडीलचे फोटो पहा की तुम्ही जर या जगापासून गेले तर त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे. यांच्या जर क्षणामध्ये एकही वेळ तुमच्या मनामध्ये जर विचार आला नक्की तुम्ही ते वाईट मार्गावर जाणार नाही. दुसरी गोष्टी काय असतो, प्रत्येक दिवशी 5 ते 6 ॲक्सिडेंटचे केसेस, त्यांच्यामध्ये 2-3 फॅटल ॲक्सिडेंट ज्यांच्यामध्ये माणूस मरण पावतात आणि 2-3 म्हणजे ज्यांच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे जखमा होतो. यांचे काय कारण असतात, तेच गोष्टी असतो की रोडवर आला, गाडी चालवणे येत नाही तरीही रोडवर गाडी घेऊन येणार. त्यापेक्षाही जास्त वाईट की आपल्याकडे ते पण जास्त सवय आहे ना सोमरस पानची. सोमरस माहिती आहे सर्वांना? नाही? अरे इंडियन कल्चरमध्ये सोमरसचे फार इम्पॉर्टंट आहे. वैदिक कालामध्ये तुम्ही लोक हिस्ट्री वाचले असेल ना. ते सोमरसला आता तुम्ही वेगळे वेगळे वाईन म्हणा, दारू म्हणा, हे महिना ते महिना, बरोबर आहे, ते करून ते रोडवर येणार आणि ज्यांचे लिमिट जे आहे 60 किलोमीटर चालवण्याची आहे ते लगेच 100 पेक्षा पुढे जातात आणि नंतर स्वतःला हे करतात किंवा दुसऱ्या कोणाला ठोकतात आणि त्यामुळे आपला म्हणजे स्वतः मरतात किंवा दुसऱ्याला मारून टाकतात. हे 2 ऐकून आम्हाला सर्वात हे काय आहे क्युरेबल आहे. बाकी गोष्टी ठीक आहेत, क्षणाचे हे मध्ये होतो आणि घटना घडून जातात, परंतु या गोष्टीवर जर थोडा आपल्याला कंट्रोल असला तर नक्की यांचा फायदा होणार आहे आणि यांच्यामुळे आपला जे फॅमिली आहे ते सुरक्षित राहू शकतो, ते स्वतः सुरक्षित राहू शकतो.
त्यानंतरचे एक जे आम्हाला आठवण येतो की आम्ही जगमध्ये कसं राहायचे, हे तर UPSC बद्दलचे प्रशांत तुम्हाला चांगली माहिती दिलेली आहे, आपलं कलेक्टर साहेब पण चांगली माहिती तुम्हाला देतील. परंतु मी तुम्हाला थोडा प्रॅक्टिकल अँगलमध्ये घेऊन जातो की जगामध्ये राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, चांगले कसा आपण राहू शकतो. आपण कुठलंही काम करू शकतो, डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, सिव्हिल सर्वंट होऊ शकतो, बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकतो. परंतु जगामध्ये राहण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीचे आपण राहिला पाहिजे, यांच्या जर मनामध्ये आपण विचार केला तर यांच्यामध्ये काय करतो की आपल्याला चांगल्या पद्धती राहण्यासाठी जे आपलं आवडतं काम आहे ते केलं पाहिजे. जर आपण काम आवडीचे नसेल आणि आपण दुसरा काम करत असेल, कोणाचे दबावामध्ये, कोणाचे सांगण्यावरून, तर हे आपण जे आहे प्रत्येक वेळी डिससॅटिस्फाईड राहणार. मी परत एक वेळ 3 इडियट्सचे एक्झाम्पल देतो. माधवनला काय आवडी होतं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे, परंतु त्यांचे वडील काय सांगत होते, तुम्हाला इंजिनियर व्हायचे. बरोबर आहे, ते त्यांचे आवडीचे विषय नाही होता. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळी जे आहे कॉन्फ्लिक्ट चालू राहणार की आम्ही हे काम केलं असतं, आम्हाला हे मिळालं असतं, आम्ही इथे गेलो त्यामुळे आम्हाला यश मिळत नाही, आणि ते माणूस हळूहळू नकारात्मक दृष्टिकोनातून जातात. मी माझे एक्झाम्पल पण सांगतो. माझ्या वडीलची खूप इच्छा होती की माझे मुलगा चार्टर्ड अकाउंटंट व्हावे, परंतु माझी इच्छा होती की मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये यावे. आता ज्यापर्यंत आपण एकदम वडीलचे कंट्रोलमध्ये असतो, वडीलचे सर्व ऐकतो, म्हणजे अजूनही कंट्रोलमध्ये आहे, परंतु काही आपली इच्छा पण पूर्ण केली पाहिजे. तर त्यामुळे आधी मी चार्टर्ड अकाउंटन्सी कंप्लीट केलं. त्यांना सर्टिफिकेट दाखवलं की हे इन्स्टिट्यूटने मला सर्टिफिकेट दिलेलं आहे, आता मी चार्टर्ड अकाउंटंट टेक्निकली झालेला आहोत. बरोबर आहे, परंतु हे माझे आवडीचे विषय नाही. चार्टर्ड अकाउंटंट खूप चांगले प्रोफेशन आहे, असं नाही की ते वाईट प्रोफेशन, चांगले परंतु प्रत्येक माणसाची आपली वेगळी एक आवड होतो, वेगळी इच्छा असतो. मी सांगितलं आता आपली इच्छा मी पूर्ण केलेली आहे, चार्टर्ड अकाउंटंट झालेलो आहो. आता आम्ही माझी जी इच्छा आहे UPSC मध्ये हे करण्याची आणि सिव्हिल सर्वंट होण्याची, त्यांच्या मागे लागतो. त्यांनी सांगितले ठीक आहे, माझी इच्छा पूर्ण केलं तेच माझ्यासाठी फार गौरव आहे, तुम्ही आपली इच्छा पूर्ण करा. त्यानंतर आम्ही UPSCचे मागे लागलो आणि यांच्यामध्ये यशस्वी पण झालो. तर सांगण्याचे उद्देश का की तुमचे जे आवडीचे काम आहे ते काम जर तुम्ही निवड केला आणि त्यांच्यामध्ये सर्वांचे कॉपरेशन घेऊन निवड केलं तर तुम्हाला जे आहे ते चांगले यांच्यामध्ये यश मिळू शकतो आणि तुम्ही जगामध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकतात. यांच्यावरच एक लहान म्हणजे एक स्टोरीसाठी सांगतो की एक राजा होता आपला, त्यांच्याकडे एक दिवस एक चांगली बीना आणून दिली. बीना खूप डेकोरेटेड आणि खूप मोठी होती. बीना माहित आहे ना सर्वांना, वाद्ययंत्र आपले बीना. त्यांनी आपला जे चांगले संगीतकार वगैरे होते त्यांच्याकडे त्यांना बोलवला की हे वाजवा, कसा येतो, यांचे इतके मोठा आम्ही कधी पाहिले नाही, यांचे कसा ध्वनी येतो, कसा प्रकारचे यांचे संगीत आहे ते आम्हाला ऐकायचे आहे. त्यांचे राज्याचे मोठे मोठे लोक म्हणजे संगीतकार आले, त्यांनी फार ट्राय केला, बीना वाजतनेच तयार नाही, काहीतरी आवाजच निघत नाही. तर राजा फार कंटाळला, इतके सुंदर बीना आणि यांच्यामधून काही स्वरच येत नाही, काय करायचे. त्यांनी पूर्ण राज्यामध्ये अनाउन्समेंट केली की हे बीना जे वाजवणार त्यांना आम्ही अर्ध राज्य देणार आहे. कारण ते कंटाळले होते की इतके चांगले बीना यांचे कोणी वाजवू शकत नाही. त्यासाठी बरेच कॉम्पिटिटर सारखे आले लोक, बरेच लोकांनी ट्राय केला, बीना वाजण्यास तयार नाही. त्यानंतर एक शेवटी एकदम सिंपल माणूस आला, ज्यांना संगीतचे चांगले ज्ञान होता, परंतु सिंपल माणूस ते आला. त्यांनी आधी जे बीनाला 1 तास जे आहे त्यांची प्रार्थना केली, सर्व दिशेला नमस्कार केला आणि त्यानंतर वाजवण्याची सुरुवात केली. तर बीना जे वाजला त्यांचे म्हणजे अप्रतिम असा संगीत त्यांच्यामधून बाहेर पडला. राजा एकदम खुश झाले की असा संगीत त्यांनी कधी ऐकलं नव्हतं कोणत्याही वाद्ययंत्राची. ते थोडा वेळ त्यांनी जे आपला हे संगीतकार होता त्यांनी वाजवलं बीना आणि त्यानंतर परत प्रणाम करून ते ठेवून दिला. तर राजाने त्यांना प्रश्न केला की आम्ही तुम्हाला अर्धराज्य देतो, परंतु तुम्ही हे सांगा की इतके आमचे सर्व संगीतकार थकले आणि तुमच्या हाताने कसं हे बीना वाजली. तर त्यांनी काय म्हटलं की हे बीना मी वाजवलं नाही, हे बीना त्या लोकांचे जे वाजवले आहे ज्यांचे हे बीना बनवण्यामध्ये पूर्ण योगदान आहे. हे बीनामध्ये बनवण्याचे योगदान कोणाकोणाचे आहे. नंबर 1 ज्यांनी हे झाड लावली होती, नंबर 2 ज्यांनी यांच्यामध्ये पाणी टाकलं होतं, नंबर 3 ज्यांनी यांचे रखरखाव पूर्ण केला, नंबर 4 जे कलाकारने यांना लाकूड कापून ते बीना बनवला. हे आधी मी सर्वांना नमस्कार केला
आणि त्यानंतर हे वीणा वाजवण्याची सुरुवात केली, ज्यांच्यामुळे की इतके अप्रतिम यांच्यामधून ध्वनी निघालेले आहे. सांगण्याचे उद्देश काय की जे जे माणसाची तुमच्या लाईफमध्ये, आताच्या लाईफमध्ये किंवा फ्युचरच्या लाईफमध्ये ज्यांचे कंट्रीब्युशन असेल, जसं आज यिनचे तुम्हाला चांगले मदत मिळत आहे, हे नेट म्हणजे एक ऑर्गनायझेशन सारखे झालेले आहे, त्यांचे मदत मिळत आहेत, हे सर्वांचे तुम्ही आभारी राहायला पाहिजे. हे सर्वांचे प्रत्येक वेळी जे आहे आभार मानला पाहिजे, तर तुमचे जे यश आहे ते दुगणित होतो आणि वाढत जातात. अशा प्रकारचे आपल्याला जगामध्ये जगण्याचे हे धोरण हे केलं पाहिजे की ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांची कृतज्ञता नक्की आपल्या मनामध्ये राहिले पाहिजे आणि ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि शेवटी एकच गोष्टी सांगतो की कुठल्याही आपण कामामध्ये असो, कुठल्याही प्रोफेशनमध्ये असो, परंतु आपल्यासाठी प्रत्येक वेळी हे विचार केला पाहिजे की आम्ही भारत देशाचे आहोत आणि या देशाचे भान प्रत्येक वेळी ठेवलं पाहिजे. आणि असं कुठल्याही कामामध्ये आपण कुठलंही काम आपण करू नये ज्यांच्यामुळे आमचे देशभक्तीला ठेस पोहोचेल आणि देशभक्तीवर काहीतरी निगेटिव्ह इफेक्ट होतील. कारण की आम्ही किती मोठ्या पदावर गेलो तरीही देशपेक्षा मोठा होऊ शकत नाही. आणि यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी चांगले काम करण्याची गरज आहे. चांगले काम कशासाठी, यांच्यामध्ये पण एक एक्झाम्पल आहे की आपल्या भारतातून जितके धर्म निघालेले आहे, हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म असो, जैन धर्म असो, ज्यांची उत्पत्ती भारतातून झालेली आहे, त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्टी असतात. ते काय आहे की माणूस योनी सर्वात चांगले योनी आहे. असा प्रत्येक तुम्हाला हे जे पुराण आहे कुठल्याही धर्माचे ते सर्वमध्ये मिळेल. आणि आम्ही सर्व लोक आता कोणत्या योनीमध्ये आहोत, माणूस योनीमध्ये, बरोबर आहे. या योनीमध्ये येऊन जर आम्ही चांगले काम करू शकलो नाही तर हे किती नंतर योनी नंतर मिळतील, 84, बरोबर आहे, 84 कोटी जीव आहे. त्यामुळे एक वेळ माणूस योनी मिळाला त्यानंतर 84 कोटी हे जीव मध्ये जावं लागणार, त्यानंतर परत माणूस योनीमध्ये. तुम्ही 0 बघा किती लागतील, बरोबर आहे. तर हे माणूस योनीमध्ये येऊन सर्वात आधी कोणासाठी चांगले काम केलं पाहिजे, आपलं स्वतःसाठी. कारण जर स्वतःसाठी तुम्ही चांगले काम केलं, तुम्ही चांगले पदावर गेला, चांगले प्रोफेशनमध्ये गेलात, तुमच्या कुटुंबासाठी ऑटोमॅटिक चांगले काम होऊन जातो. जर तुमचे कुटुंब स्वस्थ आणि चांगले झाला, समाज चांगले होतील. समाज झाला चांगले, आपले गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, जग सर्व चांगले होतील. याच आवाहन आपलं सर्वांना करतो की माणूस योनीमध्ये येऊन आम्हाला सतत चांगले काम करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी जर आपण चांगले काम करू शकलो आणि आपले ध्येय समोर ठेवून चालू शकलो तर नक्की आपल्या जगामध्ये जे काही यश पाहिजे ते सर्व मिळणार आहे. मी परत आपल्या सर्वांसाठी, सर्वांच्या भविष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.